जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। तर आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे। बघा 18 जानेवारी 2026ला शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये एकूण 98,45,00,000 इतका निधी लाडक्या बहिणींना वाटप करण्यासाठी मिळालेला आहे। आता हा निधी लवकरच म्हणजेच की आजपासूनच त्याची सुरुवात होणार आहे। आजपासूनच तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आता तुम्ही बघू शकता हा शासन निर्णयसुद्धा मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे आणि यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पात्र महिला लाभार्थी जे या योजनेमधील लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच जानेवारी 2026चा जो काही लाभ आहे तो त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। म्हणजेच की आतापर्यंत ज्या बहिणींनी KYC केलेली असेल, कारण की नवीन KYC चालू आहे, ज्यांची चुकलेली होती त्यांची चुकीची दुरुस्ती चालू आहे आणि त्यांचीसुद्धा सक्सेसफुल KYC झालेली असेल तर त्यांनासुद्धा हा महिन्याचा हप्ता मिळणार आहे। एकूण 98,45,00,000 इतका निधी उपलब्ध झालेला आहे। आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये हा निधी टाकण्यात येणार आहे। तुमचे बँक खाते तपासा किंवा तुम्हाला मेसेजसुद्धा आला असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।